बाकी आता खाली ठेवून घ्या मध्ये सांगा, आज तुम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी नेमकं काय कारण आहे? हे बघा, आमचं राज्य मराठी भाषिक आहे. राज्यघटनेनुसार भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि या मराठी राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा जो झालाय तो एक भाषिक महाराष्ट्र झालाय. आज हे राज्यकर्ते लोक आमची एक मराठी भाषिक जी ओळख आहे राज्याची ती पुसायला निघालेले आहेत आणि मतांच्या लाचारीसाठी तुम्ही काही पण करावं, आमचं काही देणं घेणं नाही आहे. पण तुम्ही या राज्यामध्ये भाषिक प्रांतिक तेढ निर्माण करताय. आज या हिंदी भाषिक राज्यामध्ये देखील हिंदी भाषा भवन नाही आहे. तुम्हाला मराठी राज्यामध्ये हिंदी भाषा भवन उभारायचं आहे. आज आमच्या राज्याला स्थापन होऊन 60 वर्ष झाले, एक मराठी भाषा भवन या राज्यामध्ये नसताना आमचा 7-8 स्क्वेअर फीट जो हा भूखंड आहे, आमचा जो सुविधा भूखंड आहे त्या ठिकाणी 2 कोटी रुपये वापरतायत, TDR वापरतायत. चाललंय का राज्यामध्ये? आणि आपण नक्की मराठी राज्यामध्ये आहोत का असा प्रश्न आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला विचारतोय. यासाठीच 107 हुतात्मा झाले का हा दिवस पाहण्यासाठी? आज यांच्या राज्यामध्ये हिंदी भाषिक भवन नाही आहे, त्यांना मराठी राज्यामध्ये हिंदी भाषा भवन करून मराठी आणि उत्तर भारतीय हिंदी भाषिक असा वाद लावायचा आहे. अशा वाद लावणाऱ्या या राज्यकर्त्याचा आम्ही निषेध करतो आणि यांचा विरोध आम्ही कायम करतो. यापुढे आम्ही सांगतो की आज जरी हे भूमिपूजन करत असले, आम्हाला दडपशाही वापरली, पोलीस पुढे केले, आता देखील आम्ही लोकशाही मार्गाने निषेध करतोय, पण पोलिसांना पुढे केले. पोलीस आमचे मराठी बांधव आहेत, मान्य आहे आम्हाला, सगळे आपापल्या हिशोबाने काम करतायत, परंतु हा निषेध आम्ही कायम घेऊ. पण त्या हिंदी भाषिक भवनाची वीट मात्र आम्ही रचू देणार नाही. आज त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे. मला सांगा, या ठिकाणी आमदार जे आहे, स्थानिक आमदार शिवसेनेचे, बाळासाहेबांचे शिवसेनेचे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? बघा, राज्यकर्त्याविरोधात जे काय आता सध्या राज्यकर्ते आहेत किंवा जे स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधात आम्हाला काही बोलायचं नाहीये. शेवटी काय असतं माहितीये का, हे राज्यकर्ते लोकप्रतिनिधी मतांचं ध्रुवीकरण करायलाच राजकारण करतात, त्यांचं समाजकारण वगैरे काही नाहीये. माझा थेट प्रश्न आहे यांना, त्यांनी मला यांच्या हिंदी भाषिक राज्यामध्ये हरिवंश राय बच्चन नावाचं किती हिंदी भाषा भवन उभारलेत यांनी उत्तर द्यावं, मग आम्ही मांडतो. बरं, हरिवंश राय बच्चन कधी महाराष्ट्रामध्ये आले आहेत का? मराठी एकीकरण समितीने मागणी केली होती की तुम्ही वास्तू उभारा, 8,000 स्क्वेअर फीटची जागा आहे आमच्या हक्काची, तुम्ही वास्तू उभारा, पालिकेला वास्तू उभारायला आमचा विरोध नाहीये. परंतु कविवर्य कुसुमाग्रज सांस्कृतिक भवन सर्वसमावेशक तुम्ही भाषा भवन उभा करा ना. एका भाषासाठी उभारून मराठी माणसाचा विरोध करायचा, हिंदी भाषेला पुढे करायचं, दुसऱ्या समाजाला सोबत घ्यायचं, असा जो हा वाद लावायचा प्रयत्न सुरू आहे याचा आम्ही निषेध करतोय. म्हणून मराठी एकीकरण समितीने हा हिंदी भाषा भवन विरोध सुरू ठेवलेला आहे. आम्ही गेल्या 4 दिवसापासून आमचे कार्याध्यक्ष प्रदीप सामंतांनी मी उपोषणाला आहोत, अन्नत्याग केलेला आहे, आत्मक्लेश केलेला आहे. अजूनही आमचं उपोषण सुटलं नाही. एकही पालिका अधिकारी आम्हाला विचारायला आला नाही. आगरी भवनाची मागणी केली होती तेव्हा बजेट नसल्याचं पालिकेने सांगितलं, काय सांगायला? दुर्दैव आहे. मी तर म्हणतो माझ्या आगरीकोळी बांधवाला की हे बघा काय चाललंय आपल्या राज्यामध्ये, आपल्या जमिनी कोणाच्या घशात घातल्या जात आहेत. तुम्हाला जी जागा देऊ केली होती त्याला तुम्हाला आगरी भवन हे नाव सुद्धा देणार नाही म्हटले होते, तुम्ही त्याला सांस्कृतिक भवन नाव द्या. आज इथे हिंदी भाषा असं नाव वापरून प्रांतिक तेढ निर्माण केला जातोय. हेच मराठी एकीकरण समितीचं सांगणं आहे. आणि आगरीकोळी बांधवांनी मराठी माणसाने यापुढे तरी जागा व्हावं आणि असे जे प्रकरण या राज्यामध्ये सुरू आहेत, राज्य विकायला काढलं यांनी हाणून पाडले पाहिजे. भूमिपुत्र उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी ही संकल्पना राबवतात का? अरे नाही, हेच वाटतंय ना. तुम्ही पाहा ना काय चाललंय. अहो 60 वर्ष झाले, यांना लाज वाटली पाहिजे. सगळे मराठी आडनावाचे सगळे आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री आहेत.